नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी गणित भाग 2 घटक पहिला भूमितीतील मूलभूत संबोध बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री या घटकाचा आपण अभ्यास करीत आहोत। या घटकामध्ये रेषाखंडाची तुलना हा उपघटक आपण पाहणार आहोत। कंपॅरिझन ऑफ अ सेगमेंट या ठिकाणी आकृतीमध्ये ए बी रेषाखंड लहान दिसतोय, सी डी रेषाखंड मोठा दिसतोय। तुलना करताना ए बी रेषाखंड हा सी डीपेक्षा लहान आहे किंवा रेषाखंड सी डी हा ए बीपेक्षा मोठा आहे असं म्हणावं लागेल। पहा, रेख ए बीची लांबी सी डीपेक्षा कमी असेल, म्हणजे जर लेंथ ए बी लेस दॅन लेंथ सी डी तर रेख ए बी लेस दॅन रेख सी डी किंवा रेख सी डी ग्रेटर दॅन रेख ए बी असे लिहितात। रेषाखंडाचा लहान मोठेपणा हा त्यांच्या लांबीवर अवलंबून असतो। इफ द लेंथ ऑफ ए सेगमेंट ए बी इज लेस दॅन द लेंथ ऑफ द सेगमेंट सी डी, इट इज रिटन ॲज सेगमेंट ए बी लेस दॅन सेगमेंट सी डी. For segment CD greater than segment AB, the comparison of segment depends upon their length. ओके, रेषाखंडाची किंवा किरणांची लंबता या ठिकाणी दोन रेषाखंड, दोन किरण किंवा एक किरण व एक रेषाखंड यांना सामावणाऱ्या रेषा जर परस्परांना लंब असतील तर ते दोन रेषाखंड, ते दोन किरण किंवा एक किरण आणि एक रेषाखंड परस्परांना लंब आहेत असे म्हणतात। आकृतीमध्ये या ठिकाणी रेषा ए बी आणि रेषा सी डी परस्परांना लंब आहेत। ओके, आता रेषा ए बी आणि रेषा सी डी परस्परांना लंब असतील तर त्याच रेषेवरचे ए बी हा रेषाखंड आणि सी डी हा रेषाखंड एकमेकांना लंब आहे, किंवा दोन किरण ए बी आणि किरण सी डी हे त्याच रेषेवरचे आहेत, तेही एकमेकांना लंब आहेत, किंवा एक किरण ए बी आणि एक रेषाखंड रेख सी डी हे परस्परांना लंब आहेत असे म्हणतात। आकृतीमध्ये रेख ए बी लंब रेषा सी डी, रेख ए बी ही सी डी या रेषेला लंब आहे, किंवा रेख ए बी ही किरण सी डीला लंब आहे। ओके, अशा पद्धतीनं म्हणजे त्याकडे द लाईन्स कंटेनिंग टू सेगमेंट्स टू रेज or a ray and segment are perpendicular to each other, then the two segments to rays or the segments and the ray are said to be perpendicular to each other. Okay, segment from figure, segment AB perpendicular line CD, segment AB perpendicular ray CD. Okay, बिंदूचे रेषापासूनचे अंतर, डिस्टन्स ऑफ ए पॉईंट फ्रॉम ए लाईन. आता रेषा ए बी पासून सी बिंदूचं अंतर आपणास हवा असेल तर सी बिंदूपासून ए बीवर सी डी हा लंब काढावा लागेल, आणि मग सी डीची लांबी हेच अंतर सी बिंदूचं रेषा ए बीपासून असेल। जर रेख सी डी लंब रेषा ए बी आणि बिंदू डी हा रेषा ए बीवर असेल तर रेख सी डीच्या लांबीला बिंदू सीचे रेषा ए बी पासूनचे अंतर म्हणतात, आणि बिंदू डीला सी डी या लंबाचा लंबपाद असे म्हणतात। लेंथ सी डी बरोबर ए आपण समजूया, लेंथ सी डी बरोबर ए असेल तर सी बिंदू रेषा ए बी पासून ए एवढ्या अंतरावर आहे असे म्हणतात। ओके, अशा पद्धतीनं if the segment CD perpendicular line AB and the point D lies on line AB, the length of a segment CD is called the distance of the point C from line AB. Okay, the point D is called the foot of the perpendicular. If length CD is equal to A, then the point C is at a distance of A from the line AB. Okay, then practice set number 1.2. खालील सारणीत संख्या रेषेवरील बिंदूंचे निर्देशक दिले आहेत, त्यावरून पुढील रेषाखंड एकरूप आहेत ते ठरवा। या ठिकाणी द फॉलोइंग टेबल शोज पॉइंट ऑन ए नंबर लाईन अँड देअर कोऑर्डिनेट्स, डिसाइड वेदर द पेअर ऑफ ए सेगमेंट गिवन बिलो द टेबल आर कॉन्ग्रुएंट ऑर नॉट। बिंदू ए आणि निर्देशक दिला, बिंदू एचा निर्देशक -3 आहे, बीचा 5 आहे, सीचा 2 आहे, डीचा -7 आहे आणि ईचा 9 आहे। तर रेख डी आणि रेख ए बी हे एकरूप आहेत का, त्यांचे अंतर काढून आपण ठरवायचं आहे। ओके,
आकृतीमध्ये प्रथमतः रेख डी काढण्यासाठी लेंथ डी काढण्यासाठी डी बिंदूचा निर्देशक -7 आहे, ई बिंदूचा निर्देशक 9 आहे. ओके, त्यामुळं डिस्टन्स डी काढायचा असेल तर या ठिकाणी ई मोठा आहे. ओके, 9 इज ग्रेटर दॅन -7. त्यामुळं मोठ्या बिंदूचा निर्देशक ईचा निर्देशक वजा डीचा निर्देशक. ओके, ईचा निर्देशक 9 आहे वजा सूत्रातलं आणि डीचा निर्देशक -7 आहे. त्यामुळं वजा वजा अधिक 9 अधिक 7 आणि डी बरोबर 9 आणि 7 16. ओके, हे डिस्टन्स डी आलेलं आहे. अशाच पद्धतीने डिस्टन्स आपल्याला ए बी काढायचं आहे. डिस्टन्स ए बी काढण्यासाठी आपल्याला एचा निर्देशक काय आहे पहा. एचा निर्देशक -3 आहे आणि बीचा निर्देशक 5 आहे. 5 मोठा आहे ना. एचा निर्देशक या ठिकाणी -3 आहे आणि बीचा निर्देशक 5 आहे. ओके, त्यामुळं मोठा कोण आहे 5. 5 हा -3 पेक्षा मोठा आहे. म्हणून डिस्टन्स ए बी काढण्यासाठी बीचा निर्देशक वजा एचा निर्देशक बीचा निर्देशक 5 आहे. सूत्रातलं वजा एचा निर्देशक -3 आहे. 5 वजा वजा अधिक 3 बरोबर 8. म्हणजे डिस्टन्स ए बी 8 आलेला आहे आणि डिस्टन्स डी 16 आलेला आहे. दोन्ही अंतर समान नाहीत. म्हणजे रेख डी आणि रेख ए बी एकरूप नाहीत. डी आणि ए बी डिस्टन्स डी इज नॉट इक्वल टू डिस्टन्स ए बी. ओके, म्हणून रेख डी आणि रेख ए बी एकरूप नाहीत. ओके, आता दुसरा आहे रेख बी सी आणि रेख ईडी. रेख बी सी आपण पाहिलं तर बीचा निर्देशक मोठा आहे, सीचा लहान आहे. म्हणून बीचा निर्देशक वजा सीचा निर्देशक 5 वजा 2 बरोबर 3 इथं काढलेलं आहे, लिहिलेलं आहे. 3 काढलेलं आहे. त्यानंतर डिस्टन्स ईडी काढायचे आहे. डिस्टन्स ईडी काढण्यासाठी -3 एचा निर्देशक आहे, डीचा -7 निर्देशक आहे. साहजिकच -3 संख्या रेषेवर अगोदर येते, -7 नंतर येते. अगोदर येणारी संख्या मोठी असते. -3 चिन्हानं जरी लहान असेल तर ती मोठ्या संख्या म्हणजे -7 जरी मोठे असेल तर ऋण चिन्ह आहे. -3 ही -7 पेक्षा मोठी आहे. म्हणून एचा निर्देशक वजा डीचा निर्देशक -3 वजा कंसात -7. मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करायचा. एचा -3 सूत्रातलं वजा डीचा -7 वजा वजा अधिक -3 अधिक 7 बरोबर 4. म्हणजे डिस्टन्स ए डी 4 आलेला आहे आणि डिस्टन्स बी सी 3 आलेला आहे. दोन्ही अंतर ही समान नाहीत. डिस्टन्स बी सी इज नॉट इक्वल टू डिस्टन्स ए डी. म्हणून रेख बी सी आणि रेख ए डी रेषाखंड एकरूप नाहीत. तिसरा आहे रेख बी व रेख ए डी. रेख बी आपण पाहिला बी आणि ई, तर ई हा मोठा आहे, बी लहान आहे. म्हणजे डिस्टन्स बी काढताना 9 वजा 5 4 येतात ना. त्यानंतर डिस्टन्स ए डी काढायचा. डिस्टन्स ए डी काढताना -3 -7 पेक्षा मोठा आहे. आत्ता सांगितलं संख्या रेषेवर जो अगोदर येतो तो मोठा असतो. -3 अगोदर येते, -7 नंतर येते. -3 मोठे आहे, -7 लहान आहे. म्हणून एचा निर्देशक वजा डीचा निर्देशक -3 वजा कंसात -7 वजा वजा अधिक 7. 7 मधून 3 गेले 4. डिस्टन्स बी 4 आहे, डिस्टन्स ए डी 4 आहे. दोघांची अंतर समान आहेत. म्हणून रेख बी एकरूप रेख ए डी आहे. एकरूप आहेत का म्हटलेलं आहे, सविस्तर सोडवलेलं आहे. रेख बी आणि रेख ए डीसाठी रेख बीसाठी बीचा निर्देशक 5 पाहिला, पण ईचा निर्देशक 9 पाहिला. 9 5 पेक्षा मोठा आहे. म्हणून डिस्टन्स बी बरोबर 9 वजा 5 बरोबर 4. डिस्टन्स ए डीसाठी एचा निर्देशक -3 आहे, डीचा निर्देशक -7 आहे. -3 7 पेक्षा मोठी आहे. डिस्टन्स ए डी बरोबर -3 वजा सूत्रातलं वजा कंसात -7 वजा वजा अधिक 7. 7 मधून 3 गेले 4. या ठिकाणी डिस्टन्स
बी पण 4 आहे, डिस्टन्स एडी पण 4 आहे, समान आहेत म्हणून रेख बी एकरूप रेख एडी. ओके. The following table shows point on number line and their coordinates. Decide whether the pair of segment given below the table are congruent or not. Coordinate of E is -3, coordinate of B is -5, coordinate of C is 2, coordinate of D is -7, coordinate of E is 9. Segment DA and segment AB. Here coordinate of D is -7 and coordinate of E is equal to -3. -3 is greater than -7. Therefore distance AD is equal to -3 minus into bracket -7 -3 minus plus here. So sorry, distance DE. For distance DE, the coordinate of E is 9, coordinate of D is -7. 9 is greater than -7. Therefore distance D is equal to 9 minus 7. 9 minus plus 7, 16. Okay. Distance D is equal to 16. And for segment AB, A coordinate of A -3, coordinate of B 5. 5 is greater than -3. Therefore distance AB is equal to coordinate of B minus coordinate of A, 5 minus -3 minus plus 3, 5 plus 3 8. Here distance D and distance AB are not equal, therefore not congruent. Okay. See here distance D is equal to 9 minus into bracket -7, 9 plus 7 is equal to 16. Distance AB is equal to A coordinate of A -3, coordinate of B 5 is greater than -3. Distance AB is equal to coordinate of A B coordinate of minus coordinate of A 5 minus into bracket -3 minus plus 5 plus 3 8. Here distance D and distance AB are not equal. Therefore segment D and segment AB are not congruent. Then distance BC. For distance BC and segment AD. Okay. For segment BC and segment AD. BC coordinate of C is 2, coordinate of B is 5, 5 is greater than 2. Therefore distance BC is equal to 5 minus 2, 3. Okay. Distance BC 3. For segment for distance AD, A is -3, D is -7, -3 is greater than -7. Therefore distance AD is equal to here -3 minus into bracket -7 minus plus 7 -3 plus 7 4. Okay. Here distance BC is equal to 3, distance A is equal to here distance AD is equal to 4. Distance BC and distance AD are not equal. Therefore segment BC and segment AD are not congruent. Okay. Then third, segment B and segment AD are not congruent and congruent. Segment B. For segment B, that means distance B, the coordinate of B 5, coordinate of B E 9. 9 is greater than 5. Therefore distance B is equal to 9 minus 5, 4. For segment AD, that means distance AD here -3, coordinate of A, -7, coordinate of B, -3 is greater than -7. Therefore distance AD is equal to coordinate of A minus coordinate of D, putting value -3 minus into bracket -7 -3 minus plus 7 7 minus 3 4. Here distance B is equal to 4, also distance AD is equal to 4. Therefore segment B and segment AD are congruent. Okay. Here segment B 9 minus 5 4, segment AD -3 -7 -3 plus 7 4. Segment B is equal to distance B is equal to distance AD, 4 is equal to 4. Therefore segment B congruent segment AD. Okay. अशा पद्धतीनं सराव संच 1.2 आणि रेषाखंडाची तुलना, रेषाखंडाची किंवा किरणांची लंबता, बिंदूंची रेषेपासूनचे अंतर एवढा भाग आपण सविस्तर पाहिलेला आहे. सराव संच 1.2 मधले जे प्रश्न पुढील आहेत ते आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स द्या. स्वतः लाईक करा, आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. भोसले सर जाकले अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा
आणि बेल आयकॉन द्या. आपणास आवश्यक असणारे सर्व व्हिडिओ आपणास मिळतील. ग्रामीण भागातील विद्यार्थी समोर ठेवून सेमीसाठी सोप्या भाषेतून बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. मराठी माध्यमातल्या मुलांच्यासाठी अत्यंत सोपी भाषा वापरून व्हिडिओ तयार करीत आहेत. आपण त्याचा लाभ घ्यावा. धन्यवाद.